शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कापूस पिकामध्ये दुसरी फवारणीचं व्यवस्थापन करणार असाल आणि तुमच्या पिकामध्ये मावा किडीचा असो किंवा रस शोषण करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव जर झाला असेल ना, तर एक जबरदस्त फवारणीचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याचा वापर नक्कीच करा. ज्यामध्ये तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं मावा किडीचं नियंत्रण होईल, जे काही रस शोषण करणाऱ्या किड्या त्यांचं नियंत्रण होईल. पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा होईल, पिकाची कॅनोपी चांगल्या पद्धतीने बनेल आणि बुरशीजन्य रोगापासून सुद्धा संरक्षण आपल्या पिकाला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापर करत असताना काय करायचं आहे, नायक नावाचं एक प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याच्या वापरामुळे आपल्या पिकातील सगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या कीटकांवर चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळेल. त्याचा वापर करत असताना आपल्याला 30 ml प्रति पंपासाठी करायचा आहे. दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा व्हावा, पिकाची कॅनोपी चांगल्या पद्धतीने बनावी, यासाठी आपल्याला डेंजर रोजोचा वापर करायचा आहे 50 ml प्रति पंपासाठी. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं पाऊस वगैरे होता, अशा वेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जरी वाढू शकतो आपल्या पिकामध्ये, तर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला फंगिस्टार म्हणजे बुरशीनाशकाचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे. या बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला 40 ml प्रति पंपासाठी करायचा आहे. एकंदरीत हे तिन्ही प्रोडक्ट मिक्स करून जर तुम्ही फवारणी केली ना, तर तुमच्यामध्ये फुटवा, त्याच पद्धतीनं रस करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण आणि बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करू शकाल.